नमस्कार, मी विलास बडे. आज आपण रायगड माझा या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपण आज संवाद साधतोय. आपला आजचा जो विषय आहे, ज्या विषयाबद्दल मला बोलायला सांगितलंय, तो आपल्या अत्यंत जिव्हाळ्याचा आणि आपल्या सगळ्यांना जो प्रश्न पडलेला आहे, तो प्रश्न आज त्याच्या संदर्भात आपण बोलणार आहोत. आणि मी माझ्याकडे जी माहिती आहे, मला जे तुम्हाला सांगायचं आहे ते सांगणार आहे. आपला विषय आहे की कोरोनासोबत जगायचं कसं. कोरोना जेव्हापासून आलाय तेव्हापासून आपण सगळेजण जवळपास घरात बंदिस्त झालोय आणि आपल्या सगळ्यांनाच आता सुटका हवी आहे. आज ना उद्या लॉकडाऊन, कदाचित 5वा लॉकडाऊन हा शेवटचा लॉकडाऊन असू शकतो. शेवटी परिस्थितीवर ते निर्णय घेतला जाईल. पण एक मात्र गोष्ट नक्की आहे की कधी ना कधी आपल्याला हा लॉकडाऊन काढावा लागणार आहे. आपण फार काही महिने आपण हा लॉकडाऊन ठेवू शकणार नाही, हेही तितकंच खरं. मग जेव्हा लॉकडाऊन आपण काढू तेव्हा आपण कसं जगायचं, कारण कोरोना तर आपल्या सोबत असणार आहे. एके दिवशी लॉकडाऊन काढला, अमुक तारखेला काढला आणि त्याच दिवशी कोरोना आपल्यातून निघून जाईल असं होणार आहे का? तर अजिबात नाही. कोरोना आपल्या सोबत राहणार आहे, हे मी नाही म्हणत, तर WHO स्वतः सांगतंय की आणखी काही वर्ष तरी किमान कोरोना आपल्या सोबत असेल. मग कोरोना जर आपल्या सोबत असेल तर आपण जगायचं कसं? आपल्यापुढे 2 प्रश्न असतील. एक, जिवंत राहणं आणि दुसरं, जगणं. आपल्याला जिवंतही राहायचंय आणि आपल्याला जगायचंय सुद्धा. ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला कोरोना सोबत करायच्यात. मग हे सगळं करत असताना आपण नेमकं काय करायचं? आजपर्यंत आपण घरात राहिलो, त्याचं कारण असं होतं की आपण एक प्रकारे ह्या कोरोनाला सांगितलंय की स्टॅम्प प्लीज, म्हणजे आम्ही सावरायला वेळ घेतलाय. हा लॉकडाऊन जो आपण आहे, तो लॉकडाऊन म्हणजे केवळ आपण एक वेळ मागितली आहे, त्या कोरोनाकडे वेळ मागितली आहे की आम्हाला सावरायला थोडा वेळ हवाय आणि तो वेळ आता पुरेसा झालेला असं मला वाटतं. आता आपल्याला लॉकडाऊन काढावा लागेल आणि हा लॉकडाऊन काढल्यानंतर भविष्यामध्ये आपल्याला या कोरोनासोबत जगावं लागेल. मग बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे, अरे तुम्ही सगळेच सांगताय की कोरोनासोबत जगावं लागेल, कोरोनासोबत जगावं लागेल, पण नेमकं कसं जगायचं कोरोनासोबत, हा आपल्या सगळ्यांच्या मनातला प्रश्न आहे. आणि त्याच अनुषंगानं आज आपण या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. मला कल्पना आहे, अगदी शहरांमधल्या सगळ्या माणसांपासून ते गावातल्या सगळ्या माणसांपर्यंत आपल्या सगळ्यांना एका प्रश्नाचं उत्तर हवंय की हा लॉकडाऊन कधी संपेल आणि लॉकडाऊन संपल्यानंतर पुढे काय असेल. पुढे हे असेल की आपल्या आयुष्याचे आता 2 भाग असतील. एक, आमचं कोरोनाच्या आधीचं आयुष्य आणि आता कोरोनाच्या नंतरचं आयुष्य. अशा 2 आयुष्यामध्ये आपलं जे जगणं आहे त्याची विभागणी झालेली असेल. आणि कदाचित तुम्हाला ही अतिशयोक्ती वाटेल, पण कोरोनाच्या नंतरचं जे जग असेल ते जग पूर्णपणे वेगळं असेल. तुमचं माझं आयुष्य हे पूर्णपणे वेगळं असेल. मग प्रश्न पडतो की हे वेगळं म्हणजे नेमकं काय असेल? वेगळं म्हणजे आपल्या जगण्याची पूर्ण तऱ्हा बदललेली असेल. आपल्या आजूबाजूचं जे परिसर आहे, ज्या पद्धतीने माणसं जगत होती, ते सगळं आतापर्यंत जे होतं तसं असणार नाहीये. यापुढे जसं लॉकडाऊनच्या काळात आपल्या सगळ्यांना सांगण्यात आलं की आपल्याला सोशल डिस्टन्सिंग पाळायचं आहे. सोशल डिस्टन्सिंग का पाळायचं आहे? तर हा संसर्ग होणारा रोग आहे, हा संसर्ग होणारा आजार आहे. तो संसर्ग टाळायचा असेल आपल्याला, तर आपल्याला सोशल डिस्टन्सिंग पाळणं गरजेचं आहे. त्यामुळे भविष्यातली प्रत्येक बाब ही आपल्याला सोशल डिस्टन्सिंग समोर ठेवूनच करावी लागणार आहे. आणि या पुढचं जे काही आपलं जगणं असेल ते त्याच्या अवतीभोवती फिरणारं असेल. आणि त्याच्यानंतर आपल्याला आपलं आयुष्य हे एकतर मी आधी सांगितल्याप्रमाणे आपल्याला जिवंतही राहायचंय आणि आपल्याला जगायचंय सुद्धा. आपल्याला एन्जॉय करायचंय, आपल्याला काम करायचंय, आपल्याला पैसे कमवायचे. कारण आपण फार काळ आता घरात बसून चालणार नाही, आपण घरात राहू शकणार नाहीत. जोपर्यंत आपले श्वास चालू आहेत तोपर्यंत आपण जिवंत आहोत आणि जोपर्यंत पोटात आग पडतीये तोपर्यंत आपल्याला जगावं लागणार आहे. त्यामुळे हे श्वास घेणं आणि पोटातली आग विझवणं, याच्यासाठी आता आपल्याला
घराच्या बाहेर पडावं लागणार आहे आणि कोरोनासोबत 2 हात करत हे आपल्याला आयुष्य जगावं लागणार आहे. हे कसं, हा प्रश्न जेव्हा पडतो तेव्हा मी एक छोटं उदाहरण देतो. कोरोनाच्या आधीचं आयुष्य आणि कोरोनाच्या नंतरचं आयुष्य, 2 प्रकारची जी आयुष्य असतील ती कशी असतील याच्याबद्दल अनेक जण विचारतात की तुम्ही वेगळं वेगळं म्हणजे काय काय कशा प्रकारचं हे आयुष्य असेल. तर वेगळं म्हणजे हे असं असेल, एक साध्या भाषेत मी तुम्हाला सांगतो की लग्नाच्या आधीचं आयुष्य आणि लग्नाच्या नंतरचं आयुष्य हे 2 वेगवेगळे जसे आयुष्य आहे तसे अगदी तशा प्रकारचं हे आहे. आता तुम्ही म्हणाल हे काय तुलना आहे, म्हणजे लग्नाच्या आधीचं आयुष्य आणि लग्नाच्या नंतरचं आयुष्य. अगदी तसंच आहे हे. लग्नाच्या आधी बघा, आपण जेव्हा बॅचलर असतो तेव्हा बिनधास्त असतो, मनसोक्त असतो, कुठली जबाबदारी नसते, काय नसतं. म्हणेल तेव्हा आपण म्हणेल त्या गोष्टी करू शकतो आणि स्वाभाविकपणे त्या गोष्टी करत असताना आपल्याला खूप कमी बंधनं असतात बॅचलर लाईफमध्ये. पण जेव्हा आपलं लग्न होतं तेव्हा आपण स्वतःला काही अटी आणि नियम घालून देतो. आपण स्वतः काही गोष्टी पाळतो. प्रचंड जबाबदारी आपल्यावर येते. त्या जबाबदारीचं भान आपल्याला ठेवावं लागतं आणि त्या जबाबदारीचं पालन करत आपल्याला जगावं लागतं. म्हणजे आपल्याला कोरोनाच्या नंतर सुद्धा अगदी जसं लग्नाच्या नंतर आपल्याला जबाबदाऱ्या येतात, अटी शर्थी आपण स्वतः घालतो, काही नियम पाळतो, अशाच पद्धतीनं कोरोनासोबत जगताना सुद्धा आपल्याला काही नियम आणि अटी घालून जगावं लागेल. स्वतःला शिस्त घालावी लागेल. मनसोक्त जगता येणार नाही. तुमच्या माझ्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट बदललेली असेल. आधी मी असं करायचो म्हणून असं करेन असं चालणार नाही. आपल्याला रोज कोरोनाला चकवा द्यावा लागेल. कोरोनाशी रोज 2 हात करावे लागतील. तो आपल्या आजूबाजूला असणार आहे. त्या मगरमिठीतून आपल्याला सुटून रोज आपलं आयुष्य अगदी चांगल्या प्रकारे जगावं लागणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला पैसाही कमवावा लागणार आहे, आपल्याला कामही करावं लागणार आहे आणि आपल्याला जे आयुष्य आपण जगणं म्हणून एन्जॉयमेंट आहे ती सुद्धा आपल्याला करावी लागणार आहे. मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये खरंच हे शक्य आहे का? मग कोरोना जर आपल्या सोबत अवतीभोवती असेल तर आपण आपलं आयुष्य जगू शकतो का, हा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना पडला असेल. पण मी आज तुम्हाला जे सांगणार आहे ना ते काही रॉकेट्स किंवा काहीतरी काल्पनिक आहे असं अजिबात नाहीये. आपल्या आधी ज्या देशांमध्ये कोरोना आला, कोरोनानं तिथं धुमाकूळ घातला, त्याच्यातून ती माणसं जी काही शिकली, जगातली वेगवेगळ्या क्षेत्रातली जी माणसं आहेत ती सातत्यानं विचार करतायत की कोरोनासोबत आपल्याला जगायचंय, त्यामुळे आपल्याला जगण्याची पद्धत बदलावी लागेल. ही जी जगण्याची पद्धत आहे ना ती माणूस आत्ताच बदलतोय असं नाहीये. याच्या आधी सुद्धा जेव्हा जेव्हा आपल्या अस्तित्वावरती घाला आला, आपल्या अस्तित्वाच्या समोर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं, तेव्हा तेव्हा माणसानं आपल्या जीवन पद्धतीमध्ये बदल केलेले आहेत. अगदी एक छोटीशी गोष्ट सांगतो, जे तग धरून राहणं असं म्हणतो आपण. हे आपल्या अस्तित्वावरचं जर हे संकट असेल तर तग धरून राहणं खूप गरजेचं असतं. एक छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला. मातीमध्ये एकदा आपण बीज रोवलं आणि त्याच्यावरती जर एक खडा असेल, तो खडा त्या बीजामधून जो कोंब येतो त्याच्यासाठी खूप मोठा असतो. पण एक फट जरी त्याला कुठे दिसली तर त्या फटीतून आपलं अस्तित्व शोधत तो वर जातं आणि पुढे त्याचा वटवृक्ष होतो. आपल्याला सुद्धा आज आयुष्यामध्ये असंच करावं लागणार आहे. जिथे कुठे संधी आपल्याला मिळेल त्या संधी शोधाव्या लागतील. आपल्याला वेगवेगळ्या कल्पना लढवाव्या लागतील आणि त्या कल्पनांच्या माध्यमातून आपल्याला तग धरून राहावं लागेल. या परिस्थितीत सुद्धा आपल्याला जगावं लागेल. उदाहरण की वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्याला या गोष्टी पाळाव्या लागतील. जशा की तुमचं माझं आतापर्यंत जे जगणं होतं त्याच्यात काय काय होतं, आपली काम करण्याची पद्धत होती, आपल्या मुलांची शिक्षणं होती, आपलं समाजातलं वावरणं होतं, आपले सण समारंभ होते, आपलं आतापर्यंतचं श्रद्धा असतील, देव तुम्ही मंदिरात सगळेजण जात असतील ते असेल, श्रद्धा आपल्या असतील, आपलं खेळणं बागडणं असेल, आपल्या लहान मुलांचं खेळणं असेल, अगदी आपलं शॉपिंग असेल. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या अवतीभोवती आपण मनसोक्त पद्धतीनं करायचो. पण या पुढच्या काळात या सगळ्या गोष्टी करताना प्रत्येक गोष्ट बदललेली असेल. म्हणजे मी काही
महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या पुढच्या काळामध्ये तुमच्या माझ्या जगण्यातल्या या सगळ्या गोष्टी बदलणार आहेत. त्याच्यासाठी आपण तयार राहिलं पाहिजे. उदाहरणार्थ, आपल्याला जगायचं तर आपल्याला जॉब करावा लागेल, आम्ही करतोय. जॉब करत असताना कदाचित पुढच्या काळामध्ये असं होऊ शकेल की बहुतांश कंपन्या ज्या लॉकडाऊनच्या काळामध्ये वर्क फ्रॉम होमसाठी मोठ्या प्रमाणात त्यांनी प्राधान्य दिलं, त्यांना त्याचा फायदाही होतोय आणि त्यांचा इन्फ्रास्ट्रक्चरवरचा खर्च कदाचित पुढे कमी होऊ शकेल आणि अशाच पद्धतीने वर्क फ्रॉम होमचं जे कल्चर आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढू शकतं आणि कंपन्या त्या अगदी सहज आत्मसात करू शकतात आणि आपल्याला सांगू शकतात की तुम्हाला वर्क फ्रॉम होम मान्य असेल तरच तुम्ही आमच्या कंपनीमध्ये या आणि कंपनी जॉईन करा. कदाचित उद्या एखादा सॉफ्टवेअर इंजिनियर हा त्याच्या गावातल्या शेतामध्ये आंब्याच्या झाडाखाली बसून एखादं सॉफ्टवेअर डेव्हलप करताना सुद्धा आपल्याला दिसू शकेल. हे शक्य आहे. हे लॉकडाऊनच्या काळात आपण बघितलेलं आहे. वर्क फ्रॉम होम म्हणजे अगदी ग्रामीण भागात सुद्धा, आता मी ज्या रायगड माझा या पेजवरून बोलतोय, कदाचित अशा न्यूज चॅनलचे वेबसाईट आहेत ना, एखाद्या छोट्याशा खेड्यातून एखाद्या बांधावरून सुद्धा चालवल्या जाऊ शकतील. अशा प्रकारचं सोशल डिस्टन्सिंग सुद्धा आपल्या कामाच्या ठिकाणी, समजा तुम्ही आता एखाद्या कंपनीमध्ये काम करत असाल, आधीच अशा पद्धतीनं काम करत होता, तसं कदाचित आता इथून पुढे असणार नाही. वेगवेगळ्या शिफ्टमध्ये, ज्यांना शिफ्टमध्ये नसेल काम, सरकारी जे कार्यालय आहे तिथं सुद्धा आता शिफ्टमध्ये काम करावं लागेल. बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे नॉर्मली काय असतं की रविवारी सगळ्यांना सुट्टी, विकेंड, कदाचित आपल्याला विकेंड विसरावा लागेल. म्हणजे सगळ्यांनाच रविवारी सुट्टी देऊन आपल्याला चालणार नाही, कारण गर्दी होईल, प्रत्येक दिवशी गर्दी होईल आणि कदाचित रविवारी सगळ्यांना सुट्टी दिली आहे म्हणून समुद्र किनाऱ्यावर गर्दी होईल. आपल्याला गर्दी टाळायची आहे, त्यामुळे सगळ्या ऑफिसेसमध्ये आता कुणाला सोमवारी सुट्टी द्यावी लागेल, कुणाला मंगळवारी. 7 दिवसामध्ये त्या सुट्ट्या डिवाइड कराव्या लागतील आणि सगळा जो वर्क फ्लो आहे ती गर्दी त्या ठिकाणी होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करावं लागेल. हे जे नोकरीचं काम करण्याची जी पद्धत आहे ती पद्धत लॉकडाऊनच्या नंतर, कोरोनानंतर म्हणणार नाही, कोरोनासोबत लॉकडाऊनच्या नंतर आपली पूर्णपणे बदलणार आहे. हे झालं नोकऱ्यांच्या बद्दल. शिक्षणात एक खूप मोठे बदल होत आहेत, आत्ता सुद्धा सुरू आहेत आणि त्याच्यावर काम सुद्धा सुरू आहे. कदाचित मित्रांनो, सकाळी उठायचं, दप्तर पाठीवर टाकायचं आणि दारात येणारी जी गाडी आहे त्या गाडीमध्ये चढत मम्मीला टाटा बाय बाय करणं, कदाचित हे भविष्यामध्ये खूप कमी झालेलं असेल. तुमच्या घरातला टीव्ही आणि तुमच्या हातातला मोबाईल, त्याच्या समोर तुमची शाळा भरलेली असेल आणि त्याच्या माध्यमातून खूप चांगले एक्सपर्ट तुम्हाला तिथं शाळेचं टीचिंग देतील. अत्यंत हाय प्रोफाईल एज्युकेशन, लो कॉस्ट, म्हणजे कमीत कमी पैशामध्ये तुमच्या मुलांना खूप चांगलं शिक्षण या ऑनलाईन एज्युकेशनच्या माध्यमातून मिळू शकतं. तो एक चांगला पर्याय असेल. मला सांगायचं तरुणांसाठी, मित्रांनो, तुम्ही एखाद्या विषयामध्ये तुम्ही जर खूप एक्सपर्ट असाल, तुमची एक्सपर्टी असेल, तर तुम्ही चांगले एक्सपर्ट ट्युटर होऊ शकता. तुम्ही ऑनलाईन ट्युशन घेऊ शकता, तुम्ही स्वतःचं पेज तयार करा, तुम्ही स्वतःचं चॅनेल करा. समजा मी डिटेल सांगतोय मुद्दाम, कारण ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. ग्रामीण भागातल्या मुलांना सुद्धा यातून रोजगार उपलब्ध होऊ शकतो. कसा? तुम्ही स्वतःचं एक चॅनेल काढा. तुम्ही केमिस्ट्री तुमचं चांगलं असेल, तुमचं इंग्रजी चांगलं असेल, तुमचं गणित चांगलं असेल, तर तुम्ही तुमचं चॅनेल त्या एक्सपर्टीच्या माध्यमातून काढू शकता आणि वेगवेगळ्या कुटुंबांमध्ये तुम्ही त्या चॅनेलच्या माध्यमातून तुम्ही ट्युशन घेऊ शकता. ट्युशनसाठी तुम्हाला एक मोठा हॉल, लेक्चरर्स, हे सगळं करायची आता गरज नाहीये. कदाचित समजा तुम्ही एक्सपर्ट नाहीयेत, पण तुमच्याकडे एक मित्र तुमचा एक्सपर्ट आहे, तर तुम्ही तो एक्सपर्ट आणि पालक, तो विद्यार्थी यांच्यामधला दुवा होऊ शकता टेक्नॉलॉजीचा. त्यामुळे तुम्ही ती टेक्नॉलॉजी त्याला उपलब्ध करून देऊ शकता आणि तुम्हाला सुद्धा त्याच्यातून रोजगार मिळू शकतो. आणि भविष्यामध्ये ऑनलाईन एज्युकेशन हेच आपल्या शिक्षणाचं खरं भविष्य आहे आणि त्या दृष्टीनं सध्या शेकडो कोटी रुपयांची जे मार्केट आहे ते मार्केट डेव्हलप होणार आहे आणि भविष्यात शाळा, ट्युशन
तुमचे क्लासेस, गृहपाठ हे सगळं काही ऑनलाईन होऊ शकतं आणि शाळांचं जे मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आतापर्यंत लागायचं कदाचित त्या इन्फ्रास्ट्रक्चरची गरज पडणार नाही आणि अत्यंत कमी पैशामध्ये आपल्याला एक चांगल्या प्रकारचं चांगल्या दर्जाचं शिक्षण सुद्धा आपल्याला मिळू शकतं. त्यामुळे आपण त्या दृष्टीनं खूप प्रयत्न करणं गरजेचं आहे. दुसरं काय होईल, जग बदलेल म्हणताय. तुम्ही विचार केलाय कधी की जेव्हा मॉल आले आपल्याकडे, खरेदीच्या बद्दल मी बोलतोय, जेव्हा मॉल आपल्याकडे आले तेव्हा आपण आपल्या वाण्याच्या दुकानाला सोडून आपण मॉलकडे जाऊ का आणि मॉल यशस्वी होतील का? नमस्कार, मी सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही, सॉरी, कारण माझी लिंक तुटेल म्हणून. सगळ्यांना माझा नमस्कार. आपण जेव्हा मॉल आले तेव्हा कदाचित आपण असं विचार नसेल केला की हे यशस्वी होतील की नाही, काय होईल वगैरे. आता आपल्याला एवढी सवय झाली आहे की मॉलमध्ये आपण गेलो नाही गेली काही महिने तर आपल्याला असं काहीतरी मिस वाटतंय, कारण तो आपण बदल स्वीकारला होता आणि आपल्याला त्याची सवय लागली होती. आपण किमान विंडो शॉपिंगसाठी तरी कधी जायचो, म्हणजे फार खरेदी नाही केली, कधी विंडो शॉपिंग किमान फिरून तरी यायचो. पण भविष्यामध्ये असं होणार नाही. आपल्याला मॉलमध्ये जाऊन गर्दी करता येणार नाही. तिथं सुद्धा कदाचित चेंजिंग रूम असणार नाही, म्हणजे छोटाच बदल सांगतो मी तुम्हाला. रांगा ज्या लागायच्या त्याला रांगा असणार नाहीत. डीमार्ट सारख्या वेगवेगळ्या आपण मॉलमध्ये जेव्हा जायचो तेव्हा किती प्रचंड गर्दी असायची, ती असणार नाही. काही मोजक्या लोकांना मध्ये संधी मिळेल. हे झालं तिथली सोशल डिस्टन्सिंग बद्दल. पण तुमचा मोबाईल हा भविष्यातला मॉल असेल, तुमचा टीव्ही हा तुमच्या भविष्यातला मॉल असेल, ते दुकान असेल. तुमच्या दारावर लोक येतील आणि सांगतील हा आमचा मोबाईल आहे, हा ह्याचे हे फीचर्स आहेत आणि हा आवडला तर तुम्ही प्लीज घ्या. त्याचा डेमो द्यायला येतील. वेगवेगळ्या ज्या कंपन्या आहेत ह्याचे बदल हे होत आहेत कसे, तर ज्या वेगवेगळ्या मोठमोठ्या कंपन्या आहेत ना, ह्या कंपन्या आता खूप मोठ्या प्रमाणात या क्षेत्रात इन्व्हेस्ट करत आहेत. एका बाजूला जेव्हापासून कोरोना आलाय तेव्हा आपल्या सगळ्यांना बातम्या येत आहेत की ह्या कंपनीने एवढी माणसं काढली, या कंपनीने एवढी माणसं काढली. पण ई कॉमर्स कंपन्या अशा एकमेव कंपन्या आहेत ज्या मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्ट करतायत आणि त्याचबरोबर त्या नोकऱ्या सुद्धा देत आहेत. त्या एम्प्लॉई सध्या घेत आहेत, म्हणजे त्यांनी भरती प्रक्रिया सुरू केलेली आहे. याचा अर्थ काय आहे? त्यांनी ओळखलंय भविष्य काय. अगदी फेसबुक आणि रिलायन्स यांच्यामध्ये झालेली हजारो कोटी रुपयांची जी गुंतवणूक आहे ती गुंतवणूक सुद्धा त्याच दृष्टीने आहे. रिलायन्स स्मार्टमध्ये आता व्हॉट्सअप आणि फेसबुक जर एंट्री करत असेल तर त्यांना कळलेलं आहे, त्यांनी ते ओळखलेलं आहे की उद्या ई कॉमर्स नेमकं काय असणार आहे. कदाचित ही जी दुकानं आहेत आता लॉकडाऊनच्या नंतर आपण खूप मोठ्या प्रमाणात किराणा सुद्धा ऑनलाईन मागवलेला आहे, घरपोच आलेला आहे आणि घरपोच डिलिव्हरी आता प्रत्येक गोष्टीची होईल आणि जो व्हर्च्युअल मॉल आहे तो मॉल तुमच्या मोबाईलवर असणार आहे. ज्या कंपन्या आतापर्यंत केवळ स्टोअर्समधून आपला माल विकायच्या त्या कंपन्या आता यापुढे कदाचित तुमच्या दारावर येऊन त्यांच्या वस्तू विकतील. तुमच्या मोबाईलवर त्या डेमो देऊन अशा मस्त मॉडेल्स वगैरे येऊन तुमच्या मोबाईलवरती एक छोटे छोटे व्हिडिओ करून त्या तुम्हाला त्यांचा माल खरेदी करण्यासाठी तुम्हाला हे करू शकतात. हे बदल खरेदीच्या क्षेत्रामधले आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात. माझ्या मित्रांना विनंती आहे, मित्रांनो जे तरुण सगळेजण आहेत, तुम्ही जर निराश झाला असाल की आता नोकऱ्यांचं काय, सगळ्या क्षेत्रामध्ये मंदी आहे, आपल्याला कुठं ओपनिंग मिळेल, अजिबात काळजी करू नका. जसं काही क्षेत्रांमध्ये मंदी आलेली आहे, काही क्षेत्रांमध्ये जसं की ई कॉमर्स जे आहे, ई कॉमर्सचं तंत्रज्ञान तुम्ही आत्मसात करा. तुम्ही सुद्धा या सगळ्याचा एक भाग होऊ शकता. आणि दुसरं, तुमच्याकडे कम्युनिकेशन स्किल असेल, ज्या त्या क्षेत्राला लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आत्मसात करून तुम्ही तुमच्यासाठी एक नवी संधी निर्माण करू शकता. हे क्षेत्र येणाऱ्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ग्रो झालेलं असेल. हे मी काहीतरी कल्पना विलास म्हणून बोलत नाहीये, तर जे जगभरात होतंय, घडतंय ते फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतोय. आपण शिक्षणाबद्दल बोललो, नोकरीबद्दल बोललो, खरेदीबद्दल बोललो, ई कॉमर्सबद्दल बोललो. इम्पॅक्ट कसा होणार आहे बघा या कोरोनाचा. यापुढे आपण जसे आपले कपडे, म्हणजे हे अत्यंत इसेन्शियल अशी गोष्ट झाली आहे ना आपले कपडे, भविष्यामध्ये आपल्या चेहऱ्याला मास्क हा कंपल्सरी असणार आहे.
ते आपल्या सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. आपल्याला मास्क शिवाय घराच्या बाहेर पाऊल ठेवता येणार नाही. कारण मास्क आपलं प्रोटेक्शन आहे, ते प्रोटेक्शन किट आहे आपलं. आणि ते प्रोटेक्शन किट जर जेव्हा प्रत्येक जणाला कंपल्सरी झालेलं असेल, बघा, जेव्हा मास्क प्रत्येकाला कंपल्सरी झालेला असेल, आपला चेहरा इतका झाकलेला असेल, तेव्हा या चेहऱ्याला सुंदर बनवण्यासाठी जी हजारो कोटी रुपयांची इंडस्ट्री इथं स्किन केअर ब्युटी प्रोडक्ट्स जे आहेत, त्या इंडस्ट्रीला किती मोठा फटका बसू शकतो याचा कधी तुम्ही विचार केला? या चेहऱ्याला सुंदर बनवण्यासाठी काय काय नेमकं आपल्यापर्यंत भडीमार होत होता जाहिरातींचा, त्या पूर्ण इंडस्ट्रीच्या समोर एका मास्कनं खूप मोठं प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे. त्यामुळे एक उदाहरण जर तुम्हाला द्यायचं असेल, तुम्ही बारकाईनं जर बघितलं असेल तर, मला कुठल्या प्रोडक्टचं नाव घ्यायचं नाही, पण ज्या प्रोडक्टमध्ये आतापर्यंत सांगितलं जाईल की तुमचं सौंदर्य खुलवण्यासाठी हे प्रोडक्ट खूप महत्त्वाचं आहे, ते आता जम्स मारण्यासाठी सुद्धा आमचं प्रोडक्ट खूप चांगलं आहे हे सांगायला लागले. तुम्ही ऑब्झर्व केलंय का? बघा, त्या जाहिराती बघा. सौंदर्य वाढवणाऱ्या ज्या जाहिराती होत्या त्या आता आपल्या सुरक्षेबद्दल बोलायला लागल्यात, कारण त्यांना काळानुरूप बदलणं खूप गरजेचं आहे. जर त्या बदलल्या गेल्या नाहीत, कारण आज लोकांना सौंदर्य वाढवणं गरजेचं नाहीये, कारण सौंदर्य राहिलंच नाही. आम्ही आमचा चेहरा झाकून घेतलेला आहे, बाहेर जेव्हा पडतोय तेव्हा आमचा चेहरा झाकलेला आहे. अशा वेळी आपल्याला निश्चितपणे या सगळ्या बदलणाऱ्या गोष्टी, ज्या कंपन्या आहेत, तुम्ही वेगळ्या कंपनीत काम करत असाल तुम्ही, तर आता तुम्हाला ह्या बदलत्या काळानुसार स्वतःला बदलावं लागणार आहे. त्यामुळे हे बदल आत्मसात करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. जो बदल स्वीकारत नाही, बदल अंगीकारत नाही, तो माणूस या स्पर्धेत किंवा या ह्याच्यामध्ये टिकत नाही. आपण स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स म्हणतो. आपण मानव हा अत्यंत हुशार, बुद्धिमान प्राणी आहे आणि माणसानं आत्तापर्यंत त्याच्यावर आलेल्या असंख्य संकटातून स्वतःला कसं सर्व्हाइव्ह करायचं याचं स्किल त्यानं शिकलंय. जेव्हा सुनामी आली त्याच्यानंतर आपण त्या सुनामी उद्या पुन्हा येऊ शकते याच्यासाठी घरांची निर्मितीपासून ते काय काळजी घ्यायची हे आपण शिकलो. वादळं जेव्हा आधी चक्रीवादळं यायची तेव्हा हजारो लोक मरायचे, पण आता 60-70 लोक मरतात, कारण आपण टेक्नॉलॉजीचा वापर करत त्या वादळात कसं उभं राहायचं, कसं तग धरून राहायचं हे आपण शिकलो. अशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपण सर्व्हाइव्ह करायला आतापर्यंत शिकलेलो आहेत आणि आपल्याला कोरोनामध्ये सुद्धा कसं सर्व्हाइव्ह करायचं, 2 गोष्टी मी पुन्हा पुन्हा त्या सांगतोय. आपल्याला जिवंतही राहायचंय आणि आपल्याला जगायचंय सुद्धा. जिवंत राहायचंय म्हणजे आपल्याला कोरोनासोबत वाचायचंय, आणि दुसरं जगायचंय म्हणजे आपल्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आणि त्या गोष्टी करत असताना फक्त काही नियम, अटी, शिस्त आणि जबाबदारी पेलणं आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. संतोष पवार असं म्हणतायत की अजून ग्रामीण भागात मूलभूत सुविधांचा अभाव आहे, तिथं ऑनलाईन कसं होईल? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की आत्ता ग्रामीण भागातली परिस्थिती जी आहे ती दयनीय असं तुम्ही म्हणताय. पण एक गोष्ट मात्र मान्य करावी लागेल की जेव्हापासनं मोबाईलच्या जगामध्ये क्रांती झालेली आहे तेव्हापासनं सुरुवातीला काही अडचणी निश्चितपणे आपल्याला आल्या, पण आजही अगदी ग्रामीण भागातल्या सुद्धा युवकाच्या हातामध्ये 4Gचं कनेक्शन जाऊन पोहोचलेलं आहे. एका बाजूला ती गोष्ट आहे, दुसऱ्या बाजूला सरकारला सुद्धा आता भविष्यामध्ये या सगळ्या गोष्टी ज्या ऑनलाईनच्या गोष्टी आहेत त्या पोहोचवाव्या लागतील. दुर्दैवानं मुंबईसारख्या शहरामधल्या शाळांमध्ये आत्तापर्यंत ऑनलाईन पूर्णपणे यशस्वी होऊ शकलेलं नव्हतं. हे वास्तव आहे आपल्या इथलं. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की जर मुंबईसारख्या शहरामधल्या शाळा अजूनही डिजिटल होण्यासाठी धडपडतायत, तर मग ग्रामीण भागातल्या शाळांचं काय, हा जो तुमचा प्रश्न आहे त्याला उत्तर हे आहे की आता सरकारला या सगळ्या गोष्टींकडे अत्यंत जबाबदारीनं त्याचा पाठपुरावा करत त्या गोष्टी तिथं उपलब्ध करून देण्यासाठी काम करावं लागेल. सामाजिक संस्थांनी आतापर्यंत ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात डिजिटल स्कूल करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. भविष्यात आपल्याला ते जास्त वाढवावं लागेल. आणि कदाचित असं असेल, मी असं म्हणेन की आपण शाळेवर जेवढा खर्च करतो, आज प्रत्येक पालकाला वाटतं की
आपण चांगल्या स्कूलमध्ये, आपल्या इंग्लिश मिडियमच्या स्कूलमध्ये घालावं, त्याच्यासाठी ते प्रचंड पैसा खर्च करायला तयार आहेत. मला वाटतं की त्या खर्चापेक्षा डिजिटल स्कूलचा जो खर्च आहे तो खूप कमी आहे मित्रांनो. मी असं काही उदाहरणं कदाचित मला तुम्ही सांगितलं तर मी तुम्हाला सांगेन की एक गोष्ट आहे की ज्यांनी आपल्या मुलांना होम स्कूलिंग ज्यांचं केलेलं आहे त्यांचे रिझल्ट सुद्धा चांगले आलेले आहेत आणि त्यांचा खर्च सुद्धा खूप कमी आलेला आहे. त्यामुळे भविष्यात आपल्याला थोडा वेळ लागेल पण पर्याय नाहीये. आपल्याला डिजिटल स्कूलिंग जे आहे, ई लर्निंग जे आहे ते आपल्याला करावं लागेल. आपली शाळा म्हणजे भविष्यातल्या आपल्या मुलांची शाळा ही आपल्या टीव्हीच्या समोर असेल, आपल्या मोबाईलच्या समोर असेल. हा जो खूप मोठा बदल आहे तो आपल्याला निश्चितपणे स्वीकारावा लागणार आहे. तू म्हणताय की त्याबद्दल उपाययोजना काय आहेत? प्रसाद कुलकर्णी विचारतायत की त्याच्याबद्दलच्या उपाययोजना काय? तर उपाययोजना हेच आहेत की ते जे पायाभूत सुविधा आहेत त्या ग्रामीण भागामध्ये वाढवाव्या लागतील. पण आता एक गोष्ट झालेली आहे की आपल्या मोबाईलच्या माध्यमातून खूप सोपं झालेलं आहे. तुम्ही एका ॲपवरती सुद्धा चांगल्या प्रकारे स्कूलिंग करू शकता आणि ते शिक्षण घेऊ शकता. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न विचारला की मीडियातील रोजगाराविषयी सांगा सर. परिस्थिती गंभीर आहे. मी अजिबात तुम्हाला कुठल्या भ्रमात ठेवू इच्छित नाही की मीडियात असं काही नाही आहे म्हणून. मीडियातली परिस्थिती ही इतर क्षेत्रांप्रमाणेच अत्यंत गंभीर आहे. जर उद्योग, मी त्याचं अर्थकारण थोडक्यात सांगतो, जर उद्योग व्यवस्थित चालत नसतील, ते लॉकडाऊनमुळे बंद असतील, तर ते जाहिरातीवर पैसे खर्च करतील का हो? जर जाहिरातींवर पैसे खर्च करणाऱ्या कंपन्या पुढे आल्या नाहीत, त्यांनी जाहिरातींवर पैसा खर्च केला नाही, तर मग चॅनलचं अर्थकारण नेमकं कसं चालेल? कशातून हे चॅनल चालतील हा महत्त्वाचा प्रश्न आहे. केवळ चॅनलचं स्ट्रीमिंग चालू आहे, चॅनल दिसतायत म्हणजे चॅनल चालतायत असं नाहीये. तर चॅनलचा जो बॅकबोन आहे तो बॅकबोन जाहिराती आहे आणि या जाहिराती ह्या उद्योगांमधून येतात, वेगवेगळ्या प्रोडक्टच्या विक्रीतून येतात. त्या कंपन्या जर आज स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडत असतील तर त्या मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट जाहिरातींवर करतील असं मला वाटत नाही. हे होत नाहीये. तुम्ही बघत असाल अनेक चॅनलच्या ज्या जाहिराती आहेत त्या कमी झाल्यात आणि तिथं त्यांचे प्रोमो जास्त चालत आहेत. प्रोमो जास्त चालायला लागले की समजून जायचं यांच्या जाहिराती कमी झाल्यात. हे झालं चॅनलच्या बद्दल. आणि दुसरं म्हणजे वर्तमानपत्र जे आहेत त्या वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा अनेक वर्तमानपत्रांनी मोठमोठ्या ग्रुपनी सध्या कॉस्ट कटिंग सुरू केलेली आहे. अनेकांनी आपल्या एडिशन्स बंद केलेले आहेत. हे झालं नकारात्मक. सकारात्मक काय? सकारात्मक हे आहे की गेल्या लॉकडाऊनच्या 2-2.25 महिन्यामध्ये आपल्या देशातल्या लोकांचा, तरुणांचा विशेषतः सोशल मीडियावरचा आणि ऑनलाईन राहण्याचा जो टाईम स्पेंड आहे तो खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. खूप मोठ्या संख्येनं लोक आता सोशल मीडिया आणि या सगळ्या गोष्टी वापरत आहेत. त्यामुळे भविष्यामध्ये माझा अंदाज असा आहे मीडियाबद्दल की ऑनलाईन जे न्यूज पोर्टल आहेत ते ऑनलाईन न्यूज पोर्टल खूप मोठ्या संख्येने येतील. त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट वाढेल. त्याचं जे मार्केटिंग मॉडेल आहे, बिझनेस मॉडेल आहे, ते मॉडेल भविष्यामध्ये चांगल्या प्रकारे डेव्हलप होऊ शकेल. या क्षेत्रामध्ये चांगल्या नोकऱ्या मिळू शकतील आणि कदाचित उद्या केवळ 5 ते 10%, फार तर 10%, 5 ते 10% लोक हे एका वेबसाईटमध्ये समजा जर 40-50 लोक काम करत असतील तर 10% लोक फक्त ऑफिसमध्ये येऊन काम करतील. बाकी सगळे लोक हे वर्क फ्रॉम होम करतील. मी पुन्हा सांगतोय, तुम्ही तुमच्या गावात, तुमच्या शेतात, तुमच्या आंब्याच्या झाडाखाली बसून एखाद्या वेबसाईटसाठी एक एम्प्लॉय म्हणून काम करताना सुद्धा तुम्हाला लोक दिसतील आणि हे शक्य आहे. हे होणार कारण आत्ताच या वेबसाईट सगळ्या ह्यांना कळलेलं आहे, ज्या वेब पोर्टल आलेले आहेत. कदाचित वर्तमानपत्र जे आहेत ती वर्तमानपत्र जर त्यांना परवडणार नसेल या सगळ्या गोष्टी, उद्योगधंद्यांकडून जाहिराती येणं बंद झाल्या तर कदाचित वर्तमानपत्र तर ऑलरेडी वेबसाईटमध्ये आलेले आहेत. मला वाटतं प्रत्येक वर्तमानपत्राची आज वेबसाईट आहे, वेब पोर्टल आहे त्यांचं. तिथं ते इन्व्हेस्टमेंट करतील आणि त्याला फ्युचर आहे म्हणून त्याला पुढे रेटतील असं माझं वैयक्तिक मत आहे. पण मी असं अजिबात म्हणत नाहीये
की वर्तमानपत्र संपतील, वर्तमानपत्रांना भविष्य नाही असं मी अजिबात स्टेटमेंट करणार नाही. पण एक आहे, वर्तमानपत्रांच्या पेक्षा जास्त मालक वर्तमानपत्रांचे इन्व्हेस्टमेंट करताना फ्युचर प्लॅन म्हणून हे त्यांच्या वेबसाईटवर जास्त लक्ष केंद्रित करतील. माणसांची जी भरती आहे ती तिकडे करतील. मी फार मोठा नाही आहे, खूप छोटा माणूस आहे, पण मी एक सांगेन, वर्तमानपत्रात काम करणाऱ्या मंडळींनी रिसेशनमध्ये आपल्या जर नोकऱ्या जातील असं तुम्हाला वाटत असेल तर एक गोष्ट मात्र नक्की तुम्ही करा. ऑनलाईन जे वेब पोर्टलसाठी जे काम करायचं जे स्किल आहे खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. अगदी एका दिवसात तुम्ही ते शिकून जाल. त्यामुळे तुम्हाला लिहिता ऑलरेडी येतं, फक्त तुम्हाला तंत्रज्ञान आत्मसात करायचं आहे आणि या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तुम्हाला नोकरी जी आहे ती उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे तुमचा तिकडचा रोजगार जरी गेलेला असला तर नवा रोजगार तुम्हाला तिकडे उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे आपण रिजिड राहिलो तर फेकून जाऊ, बाहेर फेकले जाऊ. रिजिड राहून चालणार नाही. आपल्याला नवं आत्मसात करावं लागेल. जो आत्मसात करेल तो टिकेल. मी चॅनलबद्दल एवढं सांगेन की भविष्यामध्ये मी फलाना रिपोर्टर आहे, मी फलाना अँकर आहे, मी फलाना करतो, नाही, चालणार नाही. यापुढे मल्टीटास्किंग तुम्ही असाल तर तुम्हाला जागा असेल, तुम्हाला स्थान असेल. तुम्हाला रिपोर्टिंग करता आलं पाहिजे, तुम्हाला अँकरिंग करता आलं पाहिजे, तुम्हाला बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम करता आलं पाहिजे, तुम्हाला टेक्निकलचे इश्यू सॉल्व्ह करता आले पाहिजेत. हे सगळं करून तुमची वाटेल तितके तास देण्याची आणि त्याच्यासाठी कॉन्ट्रीब्यूट करण्याची तयारी सुद्धा असणं गरजेचं आहे. आता आपण डिमांडिंग राहून चालणार नाही. आता आपण देणं, आमची द्यायची तयारी आहे हे जेव्हा दाखवू तेव्हा आपल्याला तिथं स्थान मिळेल. कारण अनेकांचं स्थान तिथं डळमळीत असेल, नोकऱ्या खूप कमी असतील. त्यामुळे माझं नवीन जे पत्रकारितेत येऊ पाहतायत सगळे मित्र, त्यांना माझी विनंती असेल की तुम्ही मित्रांनो मल्टीटास्किंग होणं खूप गरजेचं. तुम्हाला छान लिहिता आलं पाहिजे, तुम्हाला छान बोलता आलं पाहिजे, तुम्हाला रिपोर्टिंग करता कॉन्फिडंटली तुम्हाला रिपोर्टिंग करता आलं पाहिजे, अँकरिंग सुद्धा जमलं पाहिजे. हे सगळं बदलणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे मल्टीटास्किंग असणं खूप गरजेचं आहे. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, विकास गायकवाड विचारतात की लहान मुलांसाठी 5वी ते 7वी पर्यंत ऑनलाईन शिक्षण खरंच योग्य आहे का? निश्चित 100% योग्य आहे. आणि भविष्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की आपण शाळेत जे होतो ते शाळेतलं शिक्षणापेक्षा जास्त दर्जेदार शिक्षण जे आहे ते या माध्यमातून मिळू शकतं. कसं? आपल्याला शिकवायला एकच शिक्षक होते, आपल्याला चॉईस होते का? आपले शिक्षक बदलणं हा आपल्याला चॉईस होता का? सगळे शिक्षक जे आहेत ते जे आले त्यांच्याकडूनच शिक्षण घेणं ह्याच्याकडे पर्याय. एखादा चॉईस आपल्या ट्युशनचा असू शकतो, पण ऑनलाईन तुम्हाला शेकडो चॉईसेस असू शकतात. तुम्हाला एखादं ट्युशन नाही आवडलं, तुम्ही बदलू शकता. ऑनलाईन तुम्हाला खूप वेगवेगळे क्लासेस आता अवेलेबल होतील. आता हे जे क्लासेस आहेत ना, हे सगळे क्लासेस जे वेगवेगळे क्लासेस आतापर्यंत होते हे ऑनलाईन येणार. ह्यांनी सेटअप बसवायला सुरुवात केली आहे, ती टेक्नॉलॉजी आत्मसात करायला सुद्धा सुरुवात केलेली आहे. ते स्टुडिओ निर्मितीचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे लॉकडाऊनच्या काळामध्ये. त्यामुळे त्यांनी भविष्य ओळखलेलं आहे. ज्यांनी भविष्य ओळखलेलं आहे ते तुमच्या दारात दत्त म्हणून उभे असणार आहेत सर्व्हिस द्यायला. त्यामुळे सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये सुद्धा केवळ शिक्षकांसाठी नाहीये, केवळ शिक्षकांसाठी रोजगार उपलब्ध होणार नाहीये एज्युकेशनच्या फील्डमध्ये. ही सेवा देणारी जी चेन असणार आहे ना, एखादा शिक्षक आणि विद्यार्थी ह्या दोघांमधली जी टेक्नॉलॉजीची चेन आहे त्या चेनमध्ये सुद्धा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला असेल, टेक्नॉलॉजिकल लेवलला असेल, खूप मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होणार आहेत. त्यामुळे त्या संधी कॅच करणं हे आपलं काम आहे आणि काळानुरूप आपल्याला बदलत ते स्वीकारावं लागणार आहे. वर्क फ्रॉम होम करून होतं ते सगळं काम संपलं, आता नवीन क्लायंट शोधायला तर बाहेर पडावं लागेल, यासाठी काही उपाययोजना? येस, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. ज्यांना थेट क्लायंटशी बोलावं लागतं, क्लायंटसोबत इंटरॅक्शन करावं लागतं, क्लायंट शोधावे लागतात, त्यांना सुद्धा इथून पुढे कदाचित क्लायंटची अपॉइंटमेंट तुम्हाला ऑनलाईन घ्यावी लागेल. तुमच्या मीटिंग्ज असतील त्या ऑनलाईन कराव्या लागतील. अगदी आता आपण झूम सारख्या ॲपवरून बघतोय की त्या ऑनलाईन होत आहेत, पण आता कुठलं ते ॲप नाही, आता अनेक ॲप येतील मार्केटमध्ये, खूप ॲप येतील. व्हॉट्सॲप सारखे सुद्धा ज्या सोशल साईट्स आहेत त्या सुद्धा आता आपल्याला अगदी
ग्रुप आपण सगळेजण ग्रुपमध्ये चर्चा करू शकतो, अशा पद्धतीनं ते बदल घडून आणतील. मी परवा राज्यपालांचं वाचलं, त्यांनी तर स्पष्टपणे सांगितलं कुणी आता मीटिंगसाठी यायची गरज नाहीये, तुम्ही जिथं आहात तिथंच राहा. आपल्या ज्या काही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग असतील त्या आता ऑनलाईन होतील. बघा याचा फायदा किती आहे. हे आधी केलं असतं तरी खूप चांगलं झालं असतं. 300, 500, 1000 किलोमीटरवरून माणसं केवळ 1 तासाच्या मीटिंगसाठी यायची हो. 1 तासाच्या मीटिंगसाठी 1000 किलोमीटरवरून प्रवास करून माणसं यायची. पण आता तो खर्च टाळणार आहे, तो वेळ वाचणार आहे. 1 दिवस जाणं, 1 दिवस येणं 1 तासासाठी. आता क्लिक, मी तुमच्याशी बोलतोय, मी मीटिंगमध्ये जॉईन झालोय, त्यामुळे माझा वेळही वाचला आणि माझा पैसेही वाचले. त्यामुळे ही बचत खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. आणि हॉटेल इंडस्ट्रीचं काय होईल, खूप महत्त्वाचा प्रश्न विचारलाय संदेश जगताप यांनी विचारलाय की हॉटेल इंडस्ट्रीचं काय होईल. मित्रांनो, हॉटेल इंडस्ट्री कायम राहणार आहे, पण आधीसारखं आपल्याला हॉटेलमध्ये जाऊन सगळ्यांनी मिळून गर्दी करून वेटिंगमध्ये राहून आपल्याला जेवण मिळणार नाही, किंवा तसं करता येणार नाही. आणि तसं केलं तर ते आपल्यासाठी आरोग्यासाठी धोकादायक असेल. मी एक उदाहरण सांगतो. तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन जर बसलात तर तुम्हाला एका टेबलवरती कदाचित 4 बसून जेवता येणार नाही. तुम्हाला एकट्याचा टेबल असेल, एक खुर्ची असेल आणि तुमच्यामध्ये अंतर असेल. तुम्हाला एसी नाही, एसी हॉल असणार नाही आता हॉटेलमध्ये. तुमच्या खिडक्या उघड्या असतील कारण तुमचं इन्फेक्शन होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. लॉकडाऊनच्या दरम्यानच कदाचित किंवा लॉकडाऊनच्या नंतर पाणीपुरी तुम्हाला मिळेल, पण ठेल्यावर उभं राहून तुम्हाला पाणीपुरी नाही. तुम्हाला पाणी एका कॅरीबॅगमध्ये, तुम्हाला चटणी एका कॅरीबॅगमध्ये, पुऱ्या एका कॅरीबॅगमध्ये, असं सगळं मिळून पार्सल तुम्हाला घरपोच मिळेल. आणि तुमच्या कुटुंबासोबत टेबलवर बसून, टिपावर बसून तुम्हाला पाणीपुरीचा आनंद तुमच्या कुटुंबासोबत घ्यायला लागेल. ठेल्यावरची पाणीपुरी कदाचित तुम्हाला ह्या कोरोना जोपर्यंत आहे तोपर्यंत विसरावं लागेल तुमच्या सुरक्षेसाठी. आता मला खायचंच मी ठरवलं तर त्याला पर्याय नाहीये. पण यापुढे हॉटेलमध्ये जाऊन जेवण्याचं जे प्रमाण आहे ते कमी होईल. पण हॉटेलमधून ऑर्डर करून प्रत्येक हॉटेल आता यापुढे तुम्हाला असं दिसेल की त्यांच्याकडे डिलिव्हरी बॉय जे आहेत ते डिलिव्हरी बॉय असतील. गेल्या काही दिवसामध्ये झोमॅटो सारख्या ज्या कंपन्या आहेत त्या आल्या होत्या, ज्या होम डिलिव्हरी करत होत्या. पण आता ही लोक, हॉटेल इंडस्ट्री, त्यांच्यावर अवलंबून राहणार नाही, स्वतःची ती डिलिव्हरी करतील. जी माणसं वेटर जिथं काम करायचे ना, ते वेटर ह्या कामावर लावतील जे होम डिलिव्हरी करतील. त्यामुळे नवा रोजगार जो आहे तिथं सुद्धा हॉटेल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा उपलब्ध होऊ शकतो. आणि हॉटेलचं स्वतःचं ऍप असेल प्रत्येक हॉटेलचं, ते तुम्हाला येऊन सांगतील हे असं आहे. ते लोकांच्या व्हिडिओ टाकतील की मी ह्या हॉटेलमधला हा पदार्थ टेस्ट केला, मला खूप आवडला. अशा पद्धतीनं हॉटेल इंडस्ट्रीचा सुद्धा चेहरा मोहरा पूर्णपणे बदललेला असेल. हॉटेलमधल्या ज्या कॉन्फरन्स रूम होत्या, कदाचित त्या कॉन्फरन्स रूममध्ये आता काही गेट टुगेदर आणि असं होणार नाही. बर्थडे पार्टीज वगैरे ऑनलाईन लोक तुमच्या बर्थडे पार्टीमध्ये सहभागी होतील आणि ऑनलाईन तुम्हाला ते शुभेच्छा देतील आणि या सगळ्या गोष्टी होतील. मी माझ्या नातेवाईकांना जमवतो आणि सगळे मिळून आम्ही एकत्र एन्जॉय करू, असं कदाचित या पुढच्या काळामध्ये जोपर्यंत कोरोना आहे. आणि एकदा जर आपण आत्मसात केलं ते सगळं तर कदाचित भविष्यामध्ये आपल्याला सवय पण लागेल की असं नाही. एक लक्षात घ्या, मला खूप आवडलेली गोष्ट ह्या कोरोनाच्या काळात उत्तम गोष्ट काय असेल तर ती म्हणजे लग्न हे अगदी 10-20 माणसांमध्ये सुद्धा व्हायला लागले. मित्रांनो, ज्यांची लग्न 10-20 माणसामध्ये झाली त्यांच्या वैवाहिक आयुष्यात काही प्रॉब्लेम आलेत का? त्यांना काय मुलं व्हायला काय प्रॉब्लेम काय आला सांगा बरं मला. काही प्रॉब्लेम नाहीये. आपण आतापर्यंत अत्यंत थुकरट गोष्टीसाठी, केवळ समाजामध्ये खोट्या प्रतिष्ठेच्यासाठी लाखो रुपयांचा अक्षरशः चुराडा केला. चुराडा एका दिवसासाठी, एका तासासाठी अक्षरशः चुराडा केला. आयुष्यभर राबायचं, पैसे कमवायचे आणि एका दिवसात, एका तासामध्ये सगळं काही संपवायचं. फक्त कशासाठी? लोकांनी मला मोठं म्हणावं, लोकांमध्ये माझी प्रतिष्ठा वाढावी. खोट्या प्रतिष्ठेसाठी. लोक येऊन तुम्ही कितीही चांगलं केलं तर लोक तुम्हाला म्हणतात का अप्रतिम केलं? नाही. काय उणीव राहिली?
काय उणीव राहिली याच्याकडे लोकांचं लक्ष असतं. म्हणजे तुमच्या मठ्ठ्यातलं मीठ सुद्धा तुमच्या सगळ्या याच्यावर पाणी फिरवू शकतं. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी कोरोनामुळे झाल्या, 50 लोकांमध्ये सोडा, मी तर म्हणतो 10-20 लोकांमध्ये जर लग्न, तिकडचे कुटुंबीय, हे पर्सनल आहे हो. तिकडचे कुटुंबीय, इकडचे कुटुंबीय, विषय खल्लास. लोकांना टाका फेसबुकवर आमचं झालं लग्न, हे बघा आमचे फोटो, कळेल लोकांना ते. आणि ज्यांना खूप इच्छा आहे तुमच्या लग्नात सहभागी व्हायची, तुमच्यावर अक्षदा टाकायची, ते ऑनलाईन होतील, ते येतील. दुसरं एक महत्वाची गोष्ट, जे धार्मिक लोक आहेत ना, मी पण आहे, कदाचित यापुढे कुंभमेळा, जोपर्यंत कोरोना आहे तोपर्यंत कुंभमेळा, जत्रा, यात्रा, त्यानंतर आता वारी सुद्धा असणार नाही. पंढरपूरमध्ये किती 10 लाख लोक जमले, ह्याचं जे आपल्याला, म्हणजे आपण खूप मोठ्या बातम्या करून त्या सांगायचो एकमेकांना, बघा बघा, या पुढच्या काळात असणार नाही. लिहून घ्या, पुढच्या काही दिवसामध्ये शिर्डीच्या साईबाबांचं ॲप असेल, पंढरपूरच्या विठ्ठलाचं ॲप असेल, तिरुपतीचे बालाजी आहेत त्यांचं ॲप असेल, अशा वेगवेगळ्या देवतांचे ॲप असतील. जेव्हा तुम्हाला वाटेल त्यांचं दर्शन घ्यायचंय, ॲपवर जा, क्लिक करा, तुम्हाला लाईव्ह दर्शन मिळेल. तुमचा अभिषेक सुद्धा लाईव्ह होईल, व्हर्च्युअल होईल. आता ॲप असे येतील की तुम्हाला फील असा दिला जाईल की तुम्ही मंदिरात ईश्वराच्या समोर उभे आहात. कारण तुम्हाला सोशल डिस्टन्सिंग पाळणं गरजेचं आहे. 6-6 तास रांगेत उभं राहून देवदर्शन घेणं हे आपल्या सगळ्यांसाठी धोकादायक ठरू शकतं कोरोनाच्या काळामध्ये. त्यामुळे आपल्याला आपली श्रद्धा आता नव्या पद्धतीनं, कदाचित आपण असं म्हणतो ना की मी इथून जरी एखादी गोष्ट मागितली तरी ती त्याच्यापर्यंत पोहोचते, तो अंतर्यामी आहे. त्यामुळे तिथंच जाऊन करावं असं नाही. त्यामुळे कदाचित मंदिरावरती मोठ्या प्रमाणात जो कोट्यवधी रुपये खर्च होत होता, तो खर्च सुद्धा वाचू शकतो, असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि वेगळ्या गोष्टी त्या होऊ शकतात, ते सुद्धा व्हर्च्युअली काय करता येईल आणि कसं लोकांपर्यंत पोहोचता येईल. तुम्ही तर बघताय की ऑनलाईन आता डोनेशन सुद्धा ऑनलाईन झालेलं आहे. आणि असं होऊ शकतं की सगळेजण आपापल्या घरात बसून आराधना करतायत आणि पूजा करतायत, पूजेला बसले सगळे. भटजी सुद्धा यापुढे ऑनलाईन मंत्रपठण करतील. का ते एखाद्याच्या घरी जाऊन स्वतःचा जीव धोक्यात का घालतील? त्यामुळे ते सुद्धा मंत्रपठण सुद्धा ते ऑनलाईन करतील. ते म्हणतील मोबाईल लावा, मी मंत्रपठण करतो, तुम्ही दुर्वा वाहा, हळद कुंकू वाहा, हे सगळं ते ऑनलाईन सांगतील. आता तेही त्यांचा जीव धोक्यात घालणार नाहीत आणि आपलाही जीव ते धोक्यात घालणार नाहीत. कोरोनासोबत जगणं हे आहे. मित्रांनो, आपण ना थोडेसे रिजिड असतो, कारण आपल्याला सवय लागलेली असते एका साचेबद्ध जगण्याची. पण आपल्याला थोडा तो बदल स्वीकारताना थोडीशी अडचण येते. आता कसं, असा विचार येतो. पण जेव्हा आपण तो बदल स्वीकारतो, तो खूप बराच काळ तसाच राहतो. आपण आत्तापर्यंतच्या आपल्या आयुष्यात खूप असे बदल स्वीकारलेले आहेत आणि ते बदल आपण स्वीकारत आपली वाटचाल पुढे चालू ठेवलेली आहे. आणि बदल हा सृष्टीचा नियम आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटानं आपल्या सगळ्यांच्या समोर जे बदल वाढून ठेवलेले आहेत, त्याच्यापासून आपल्याला पळता येणार नाहीये. आपल्याला ते स्वीकारत जिवंतही राहायचंय आणि आपल्याला जगायचं सुद्धा. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढच्या काळामध्ये करणं भाग आहे. आपण पळू शकत नाही, घरात कुलूप बंद करून आपण राहू शकत नाही, आपण कुठे हिमालयात जाऊन फिरू शकत नाही. कारण श्वास घेतो म्हणजे आपण जिवंत आहोत आणि आपल्याला भूक लागते म्हणजे आपल्याला कमवावं लागणार आहे, आपल्याला पैसे कमवावे लागणार आहेत, आपल्याला काम करावं लागणार आहे त्याच्यासाठी. आणि सुद्धा सुरक्षितता सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्या कुटुंबाची सुरक्षितता महत्त्वाची आहे, त्याच्यापेक्षा कुठलीही गोष्ट महत्त्वाची नाही. इट इज सेफ टू बाय ऑनलाईन. एक महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे जिनाल पुरोहित यांनी, की हे सेफ असेल का आपलं ऑनलाईन? हे आपल्याला काळजी घ्यावी लागेल. सेफ तर आज बाहेर जाऊन दुकानामधले खरेदी करणं हे सुद्धा सेफ नाहीये. म्हणजे मी असं म्हणतो की दरम्यानच्या काळामध्ये आपलं कोणीतरी पॉकेट मारलेलं असू शकतं. आपल्याला समोरची बाब आहे ती निश्चितपणे खरीच असेल, त्या मध्ये पॉकेटमध्ये काय आहे हे आपल्याला कळणार नसेल. पण
एक गोष्ट आहे की आता सरकारला सुद्धा याच्याबद्दलचे काही नियम कठोर करावे लागतील, लोकांची फसवणूक होणार नाही याच्यासाठी काही कायदे करावे लागतील. जसे कायदे इतर बाबतीत केलेले आहेत तसेच ऑनलाईन ई कॉमर्ससाठी सुद्धा कठोर कायदे करावे लागतील. त्यांची जबाबदारी त्यांना निश्चित करावी लागेल आणि म्हणजे काय म्हणतो आपण, इच्छा तेथे मार्ग, जसजशी परिस्थिती बदलत जाईल तसतसे त्या गोष्टी होतील आणि जे फसवणूक करतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून तशा प्रकारचे फसवणूक करण्याची हिंमत कोणी करणार नाही. आणि दुसरं, आम्ही सजग राहणं गरजेचं आहे. कुणी सहजासहजी फसवत नाही, फसवू शकत नाही. आपण कुठल्या इथून प्रोडक्ट घेतोय, ती कंपनी विश्वासार्ह आहे का, कारण त्याची क्रेडिबिलिटी पाहिजे. कुठूनही दिसतंय आणि आपण ते ऑनलाईन घेतलं नाही करत, आपण पैसे देतोय, त्यामुळे आपण चौकशी केली पाहिजे, त्याची खात्री केली पाहिजे, त्याची माहिती काढली पाहिजे आणि नंतरच आपण पैसे दिले पाहिजेत, कारण आपण पैसे पे करतोय. त्यामुळे त्याची काळजी आपण सुद्धा घेणं गरजेचं आहे, सरकारनं त्याच्याबद्दलची काळजी घेणं गरजेचं आहे आणि कंपन्यांनी सुद्धा आपली क्रेडिबिलिटी टिकवणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. सर, पण गरिबांचं काय, हा एक महत्त्वाचा प्रश्न सोपान विचारतायत. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा मित्रांनो. आणि आज ह्या सगळ्या संकटाच्या काळामध्ये गरिबांना खूप सहन करावं लागतंय. भविष्यामध्ये सुद्धा त्यांना खूप गोष्टींना सहन करावं लागणार आहे, कारण अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, अनेकांना रोजगार कदाचित उपलब्ध असणार नाही. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांना खूप सफर व्हावं लागणार आहे. कदाचित कुपोषण वाढू शकतं, अनेक भूक बळी जाऊ शकतात. मला वाटतं की एक समाज म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, आपण सगळे मध्यमवर्गीय कशा पद्धतीने या लोकांना सहकार्य करू शकतो याच्यासाठी प्रयत्न करायला हवेत. एक उदाहरण सांगतो. समजा माझ्या इमारतीच्या खाली एक मुलगा आहे आणि त्या मुलाला नोकरीची गरज आहे आणि मी पैसे पे करू शकतो, तर माझ्या सोसायटीतल्या सगळ्यांनी जर ठरवलं की तू गाडी धुण्याचं काम जर तू केलंस तर आम्ही सगळे मिळून तुला पैसे देऊ, त्याला एक रोजगार आम्ही उपलब्ध करू शकतो. सर्व्हिसिंग सेंटरला जाऊन गाड्या धुण्यापेक्षा आपण त्याला तिथे एक रोजगार देऊ शकतो आपल्याच इमारतीमध्ये. अशा प्रकारे अनेक गोष्टी आहेत आणि आपण लोकांना जगवण्यासाठी आपलं कॉन्ट्रीब्युशन जे आहे, श्रीमंतांचं कॉन्ट्रीब्युशन, मला तर असं म्हणायचं आहे की श्रीमंतांनी त्यांच्याकडे जे पैसे आहेत ना ते जास्तीत जास्त खर्च करा. तुम्ही तुमच्या श्रीमंती भरभरून वाहू द्या. आता तुम्ही जास्त खरेदी कराल तर तेवढं अर्थव्यवस्थेला त्याचा फायदा होईल. तुम्ही बचत करण्याच्या भानगडीत पडू नका. श्रीमंतांना माझी विनंती आहे, तुम्ही जास्त खरेदी करा, जास्त फिरा, सोशल डिस्टन्सिंग हे सगळं पाळून, पण पैसे असे दडवून ठेवू नका, कारण गरिबांना तुमच्या पैशांची गरज आहे. तुमच्या त्या पैशावर अनेक लोक जगू शकतात. सर, तुम्ही बोलता की जॉबला जावं लागेल, पण त्यासाठी घराबाहेर पडावं लागेल, पण घराबाहेर पडलं की कोरोनाची भीती. एक सांगू तुम्हाला, कोरोना आला त्या दिवसापासून मी घराबाहेर पडतोय, ऑफिसला जातोय, ऑफिसला जाऊन काम करतोय, मी काळजी घेतोय, कोरोनाला रोज चकवा देण्याचा प्रयत्न करतोय. मी किती दिवस घरात बसून जगू शकतो? 1 महिना, 2 महिना. त्याच्यानंतर माझी कंपनी चालणार कशी? मी काम नाही केलं तर कंपनी चालली नाही तर मला पगार कसा मिळणार आहे? मला जर जगायचंय तर मला घराबाहेर पडावं लागणार आहे. आता आपण कोरोनाला घाबरून घरात बसू शकत नाही. आपण काळजी घेत कोरोना बाहेर पडायचंय आणि काळजी घेऊन कोरोनाला रोज चकवा द्यायचा आहे. शक्य आहे, कोरोनाला चकवा देणं शक्य आहे. आणि दुसरं, तरुणांनी बाहेर पडा. एक पॉझिटिव्ह साईन हा आहे की तरुणांचं जे आपली इम्युनिटी पॉवर जर चांगली असेल, मित्रांनो बाहेर पडा, काही हरकत नाही, काही होणार नाही. खूप लोक त्याच्यातून पॉझिटिव्ह होत आहेत, निगेटिव्ह होत आहेत. फक्त म्हातारी माणसं ज्यांना आजार आहे त्यांनी मात्र बाहेर पडण्याचं धाडस करू नका. पण आता तरुणांनी, मला वाटतं ज्यांची इम्युनिटी पॉवर चांगली आहे त्यांनी बिनधास्त घराच्या बाहेर पडलं पाहिजे. मी तरी मान्य केलेलं आहे की यस, होऊ शकतो, मला झाला तर झाला, पॉझिटिव्ह आलो तर मी क्वारंटाईन होईन, काळजी घेईन, औषध गोळ्या घेईन आणि पुन्हा बरा झालो पुन्हा कामावर येईन. कारण मी घरात राहून उपाशी मरू शकत नाही. घरात राहून उपाशी मरण्यापेक्षा मला कोरोनाशी सामना करणं जास्त सोपं आहे. पोटातल्या आगीच्या भीतीपेक्षा कोरोनाची भीती कमी आहे.
त्यामुळे मी कोरोनाशी लढायला तयार आहे, मी उपाशी मरायला तयार नाही, मी घरात लपून बसायला आता तयार नाही. आणि मला वाटतं की आपण या गोष्टी आता आत्मसात करायला हव्यात आणि त्या गोष्टी मान्य करायला हव्यात. कोरोना होऊ शकतो आणि आपण त्याच्यासाठी तयार असलंच पाहिजे. आता फक्त काळजी मात्र खूप घेणं गरजेचं आहे. आता यापुढे आपल्या खिशात सॅनिटायझर असायलाच हवा, आपल्या बॅगमध्ये सॅनिटायझर असायला हवं. यापुढे आपण नमस्कार करूनच बोलूया, सेकंड नाही केला तरी चालतं. मास्क कंपल्सरी असला पाहिजे, मास्क कंपल्सरी, जसं कपडे घालणं कंपल्सरी, मास्क कंपल्सरी आपला असला पाहिजे. सोशल डिस्टन्सिंग पाळलं पाहिजे, गर्दीत जाणं टाळलं पाहिजे आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षा आपण करणं हे खूप गरजेचं आहे. मित्रांनो, जान है तो जहान है हे मान्य आहे, पण आपल्याला ही जान वाचवण्यासाठी सुद्धा आता घराबाहेर पडून जगण्यासाठीची आपली तरतूद करावी लागणार आहे. नाहीतर आपण केवळ जीव वाचवायचा आहे म्हणून घरात बसू तर उपाशी मरू. त्यामुळे उपाशी मरण्यापेक्षा आता आपल्याला घराबाहेर पडून सुरक्षितपणे जगायला शिकलं पाहिजे, कोरोनासोबत जगायला शिकलं पाहिजे. काही जबाबदाऱ्या पाळत आपल्याला हे जगणं सुसह्य करायचं आहे. आपल्याला आपलं आयुष्य एन्जॉय करायचं आहे, आपल्याला पैसे कमवायचे आहेत, आपल्याला छान काम करायचं आहे, मित्रांसोबत जायचं आहे. एक सांगायचं राहिलं, कदाचित पार्ट्या यापुढे अशा असतील, मी आता लाईव्हला बसलोय तसा, तुम्ही सगळे लाईव्ह बघताय तसा, सगळे मित्र आपापल्या घरी टेबल घेतील, टेबलच्या समोर आपलं सागर संगीत काय असेल ते प्रत्येकाचं ठेवलेलं असेल आणि कदाचित व्हर्च्युअली चेस सगळेजण करतील आणि सगळे त्याच्यामध्ये एन्जॉय होतील. अशा प्रकारच्या पार्ट्या सुद्धा होतील. कोणी पबमध्ये जाणार असेल तर सगळे एकत्र येऊन डान्स करतील असं नाही, तर चौकोन केले जातील, असे ब्लॉक केले जातील, त्या ब्लॉकमध्येच त्याने नाचायचंय, पलीकडे जाऊन डान्स करून चालणार नाही, नाहीतर मग तुमचा जीव धोक्यात गेलेला असेल. त्यामुळे व्हर्च्युअली आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला कराव्या लागतील. सोशल डिस्टन्सिंग, माफ करा, फिजिकल डिस्टन्सिंग जे आहे ते फिजिकल डिस्टन्सिंग पाळत आपल्याला यापुढचं आयुष्य जगावं लागणार आहे. खूप कल्पना पुढे येणार आहेत, तुमच्यासारखे अत्यंत कल्पक लोक आता याच्यासाठी काम करतायत आणि याच कल्पनेच्या पलीकडे आपलं सगळं आयुष्य असणार आहे. जिथं आपल्याला एक सीट, 4th सीट लोकलमधली मिळेल याच्यासाठी आपण संघर्ष करायचो. कदाचित आत्ता ज्या सीट आहेत त्याच्यावरती 2 जण बसलेली असतील, लोकलमधल्या सीटवर 2घांनाच बसायची परवानगी असेल, एक इकडे आणि एक त्यांच्या अंतर असेल. बसमध्ये कदाचित अशाच पद्धतीनं असेल. तुम्ही गाडीत तर बघता अनेक ठिकाणी ते एक पारदर्शक अशी काच लावली जाते, कारण ड्रायव्हरचं मागे पॅसेंजरचं ड्रायव्हरला इन्फेक्शन होणार नाहीये. आधी ग्रामीण भागामध्ये एका टमटममध्ये समजा 10 जण बसायची, 10 जण बसू शकत असतील, तिथं 25 बसायचे. आता चालणार नाहीये तसं. आता तुम्हाला 10ची कॅपॅसिटी असेल तर 4च जण तुम्हाला घेऊन जावं लागतील. अशा प्रकारे हे सगळं आपलं आयुष्य बदललेलं असेल आणि या कोरोनासोबत आपल्याला अशाच बदलत्या लाईफस्टाईलसह आपल्याला जगायचं आहे. त्यामुळे अजिबात घाबरू नका. संकट निश्चित गंभीर आहे, पण आपण सगळे खंबीर आहोत आणि आपल्याला लढायचं आहे, जिवंत राहायचं आहे आणि जगायचं आहे. त्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्या. काळजी घेत आपल्याला हे सगळं करायचं आहे. त्यामुळे खूप वेळ झाला, बघता बघता 1 तास झालेला आहे. आपण सगळ्यांनी माझं हे म्हणणं ऐकलं, तुमच्या कमेंट दिल्यात. कल्पेश सांगतायत की लग्नाचा विषय छान सांगितलात, थँक्यू. ग्रामीण भागातल्या नागरिकांना काय संदेश द्याल? त्यांच्याकडे पैसे नाहीत, पगार नाही, त्याला काम नाही, खाणार काय, गरिबी भयानक आहे. मित्रांनो, ग्रामीण भागातली परिस्थिती गंभीर आहे, पण शेती आपल्या सगळ्यांना वाचवणार आहे. मी याच्या आधीच्या लाईव्हमध्ये सुद्धा सांगितलं होतं, सगळ्या सेक्टरमध्ये मंदी आहे. आता केवळ या देशाला बळीराजा जगवू शकतो, कारण शेती ही अशी एकमेव गोष्ट आहे ज्या ठिकाणी तुम्हा सगळ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याची ताकद तिच्यात आहे. आणि आज हा बळीराजा या देशाचा कणा असणार आहे. आणि या सरकारांना, आत्तापर्यंतची जी सरकार आहेत त्यांना सुद्धा शेती आणि शेतकऱ्यांचं महत्त्व आता पटणार आहे. त्यांचं महत्त्व त्यांना पटलं तर जास्तीत जास्त शेतीकडे ते लक्ष देतील अशी आशा करायला हरकत नाही. बळीराजाला किमान आता अच्छे दिन या कोरोनाच्या वाईट काळात येतील अशी आशा बाळगायला हरकत नाही. पावसाकडे दान मागूया पाण्याचं,
यावर्षी चांगला पाऊस व्हावा. खूप संकट झाली बाबा, पण यावर्षी कुठला आता आणखी संकट पेलायची आम्हा सगळ्या माणसांची तयारी नाहीये. जसं काही निसर्गानं आमच्या विरोधात युद्ध पुकारलेलं आहे, केवळ आता शेतकऱ्यांसाठी चांगला पाऊस पडावा अशी प्रार्थना मी वरुण राजाकडे करतो. आणि बळीराजानं आपल्या सगळ्यांना चांगले दिवस दाखवावेत, त्याचंही शेत बहरून यावं आणि आपल्या सगळ्यांच्या पोटाची व्यवस्था त्यानं करावी, एवढंच मागणं मी त्या बळीराजाकडे करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. रायगड माझाने मला आपल्या सगळ्यांशी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचेही मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आज ज्या पद्धतीनं आपण इथं आलो, विकास मिरगणे माझे सहकारी, त्यांनी मला खरं तर ही संधी उपलब्ध करून दिली. विकास, तुमचेही मनापासून धन्यवाद. भेटत राहू. मी फेसबुकवर आहे, ट्विटरवर आहे. विलास बडे हे माझं नाव आहे, माझं पेज पण आहे. मी माझ्या वेगवेगळ्या कल्पना, भावना आणि माझे विचार मी त्याच्यावर टाकत असतो, तेव्हा संपर्कात राहू. काही चूक भूल झाली असेल तर मी आपली माफी मागतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद.